नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात आज 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील 8 जागांचा समावेश आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होईल. या टप्प्यात लोकसभा अध्यक्ष, 5 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि 3 चित्रपट कलाकार आहेत. राहुल गांधी वायनाडमधून, शशी थरूर तिरुअनंतपुरममधून आणि हेमा मालिनी मथुरामधून निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या टप्प्यात 1198 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 1097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत. एक उमेदवार तृतीय लिंगाचा आहे. यापूर्वी 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 102 जागांवर मतदान झाले होते. आज नंतर 5 टप्प्यातील मतदान 1 जूनपर्यंत संपणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. बाह्य मणिपूरच्या काही भागात आज पुन्हा मतदान होणार आहे. या जागेवर 2 टप्प्यात निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी बंगळुरू येथे मतदान केले. अमरावती महाविकास आघाडीचे उमेदवार दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांनी मतदान केले. अकोला मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. अमरावती विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. अकोला मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अकोला महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. वर्ध्याच्या देवरीतील यशवंत प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांमधील ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडली. मतदान केंद्राबाहेर मतदार रांगेत लागलेले असून खोळंबा झाला. याच मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचे मतदान आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. संजय देशमुख सहकुटुंब चिंचोली गावातील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ, आवाज सत्याचा. नमस्कार.